नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे. तर शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आकाशजी बालपांडे यांच्या शेतात. यांना 4 ते 5 दिवसा अगोदर यांनी आपल्या शेतामध्ये मर रोगाकरिता मिस्टर रिलायबल आणि टार्गेटची फवारणी केली होती. त्यानंतर आज आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत की त्यांना कशा काही प्रकारचे रिझल्ट आले. तुमचं नाव सांगा बाबा अगोदर. आकाश बालपांडे, आकाशजी बालपांडे. कुठे राहता तुम्ही? अल्लीपूर. अल्लीपूरला राहता. तर तुम्ही किती दिवसा अगोदर फवारणी केली होती टार्गेट आणि रिलायबल? 4 दिवसाच्या आधी. 4 दिवसा अगोदर यांनी टार्गेट आणि रिलायबलची फवारणी केली होती. आणि कशा काही प्रकारची रिझल्ट आली तुम्हाला? चांगले आले ना. म्हणजे मर वगैरे मर आहे का? रोग नाही दिसत. आणि चांगलं दिसत. ब्रँचिंग वगैरे काढले आहे. हो, तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की कसा काय रिझल्ट आहे? मर रोग थांबते की नाही थांबत? थांबते. थोडं जोरदार सांग. थांबते, चांगलं आहे ना. म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांना हो, सांगू शकता नेलं की ना, तुम्ही 2-3 जणांनी दिलं ना ते. अच्छा, 2-3 जणांनी तुमच्या मारल्यानंतर नेला आहे हो. पकडून. याच्या अगोदर तुम्ही कशाची फवारणी केली होती? ती आपली याची नाही का ते का बुरशीनाशक बुरशीनाशक, हो. मिथिली सारखं हा. बुरशीनाशक यांनी अगोदर मारलं होतं, पण यांच्या चण्यावरची मर थांबत नव्हती. त्यानंतर आम्ही सजेस्ट केलं की टार्गेट आणि रिलायबल तुम्ही मारावा. त्यानंतर तुम्ही बघत असता पूर्ण प्लॉट हा झाकरलेला आहे आणि मर रोग पूर्णपणे थांबलेला आहे. 100% मर रोग थांबलेला आहे. तर अशा प्रकारे टार्गेट आणि रिलायबलचे रिझल्ट येत आहे. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. धन्यवाद.